और आप फायदा उठा सकते हैं हमारे 21 ऑनलाइन चर्चेस का। देखिए उनको, वो भारत की सब प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। उड़िया, तेलुगु, तमिल, गुजराती, कन्नड़ा, तुलु, इंग्लिश, हिंदी, असमी, मराठी, पंजाबी, नेपाली, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। उसके अलावा 3 विशेष चर्च हैं। टीनेजर्स के लिए चर्च है, चिल्ड्रन चर्च भी है और गूंगे और बहरों के लिए भी है। थैंक यू, गॉड ब्लेस यू। अटळ प्रेम प्रभूचा कधी न थांबूचा, तेची दया कधी संपूची नाही. हो नवीन होत जाता, नवीन होत जाता, महान तुझा विश्वास. हो प्रभू, महान तुझा विश्वास, महान तुझा विश्वास. हो प्रभू, महान तुझा विश्वास. अटळ प्रेम प्रभूचा कधी नाही थांबूचा, तेची दया कधी संपूची नाही. हो नवीन होत जाता, नवीन होत जाता, महान तुझा विश्वास. हो प्रभू, महान तुझा विश्वास, महान तुझा विश्वास. हो प्रभू, महान तुझा विश्वास. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही सगळ्यांचा स्वागत असा पुन्हा एकदा मालवणी ऑनलाईन चर्च मध्ये. प्रेज द लॉर्ड. आणि सुंदर वेळ असा प्रार्थना करूची. प्रेज द लॉर्ड. जे काही तुम्ही असाच आपले डोळे बंद करा आणि दोन्ही हात वरती करा आणि परमेश्वराला धन्यवाद देवा. तो परमेश्वर महान असा, तो परमेश्वर अद्भुत असा. त्याला धन्यवाद देवा. अन्य भाषेमध्ये बोला. री बो शांत रबा ओ रेगे पौज के बादशाह गिरी बाबारी के पौज दिले बहुत रबा अंदर बल बहुत रबा शिगिर बा ओ रेगे पौज के बादशाह गिरी बाबारी के पौज दिले बरबला बहुत रबा शिगिर बल बहुत रबा शिगिर दी बहुत रबा अंदर बा ओ रेगे पौज के बादशाह के बुशरी बाबा खाली पौज के पौज शिगिर बल बहुत रबा अंदर बुशरी बहुत रबा अंदर का मार रेगे पौज के पौज शाखरी बाबारी के पौज दिले बहुत रबा बहुत रबा बुशरी बहुत रबा ओ रेगे पौज इंद्र ली बहुत रबा शिगिर बहुत रबा येणाऱ्या वचनाची स्वतः तयार करा. री बादशाह गिरी बहुत री बाबा अंदर ली बहुत रबा शिगिर बुशरी रबा मार राज्य की बुशरी गिरी बाबारी के पौज दिले बहुत रबा शिगिर बाबा अंदर ली बहुत रबा ओ राज्य दे वो शाखरी बाबा बारी के पौज दिले बहुत रबा बारी के पौज दिले बहुत रबा ओ रेगे पौज दिले बाबा बारी के पौज दिले बहुत रबा शिगिर बुशरी बहुत रबा मार रेगे पौज के पौज शाखरी बाबा बारी के पौज दिले बहुत री बाबा के पौज दिले बहुत रबा मार रोजो रोबो शिगिर बहुत शाखरी बाबा बारी के पौज दिले बहुत रबा बारी के पौज दिले बहुत री बाबा के पौज दिले बहुत री बाबा अंदर ओ रेगे पौज री बाबा बारी के पौज दिले रबा री पौज शहीद रबा मार रोजो को शाखरी बहुत री बाबा के पौज दिले बहुत री बाबा के पौज रबा. ओ धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद करतो परमेश्वर. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी प्रार्थनेचं पहिलं बिंदू वाचतोय. ते हरवले असतं त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करत असतो. मी वचन वाचतो. दुसरा कुरिन्थियस पत्र 4 अध्याय त्याचं 3 आणि 4 वचन सांगतं असं
परंतु जर आमचो सुवार्तेवर पडलो असा तो यो नाश होण्यासाठी पडलो असा आणि त्या अविश्वासांसाठी ज्यांच्या बुद्धीक या जगाच्या ईश्वरान आंधळी केला नसा, कारण की ख्रिस्त जो परमेश्वरची प्रतिमा असा त्याच्या तेजस्वीमय सुवार्तेची प्रकाश त्याच्यावर पडता नाही, चमकता नाही म्हणून. हालेलुया. आम्ही प्रार्थना करत असो की परमेश्वराच्या वचनाचा प्रकाश प्रत्येकाच्या अंतःकरणात चमकलो, ज्यांच्यापर्यंत आम्ही सुवार्ता घेऊन जात असो आणि तो सुवार्ता त्यांच्यापर्यंत आशा, विश्वास आणि परमेश्वराच्या प्रेमावरच्या आश्वासन घेताला. प्रेज द लॉर्ड. त्यांच्या डोक्यातल्या शैतानाच्या प्रत्येक प्रभाव तोडत असो आणि आम्ही घोषणा करत असो की प्रत्येक हृदय समर्पित असा या जीवनाच्या सुवार्थेसाठी उघडलेला असा. प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थना करत असो, प्रत्येक लोकांसाठी प्रार्थना करत असो की जो शैतानाचा जो लोकांवर हृदयावरती जो पडतो टाकला असतो तो पडतो आपण हटवतो असं येशू ख्रिस्ताच्या नावात. प्रत्येक लोकांसाठी प्रार्थना करूया. रिबो शहांद्रमा लेके बो जैंद्रमा लिबो, ज्यांनी सुवार्ता आजपर्यंत त्यांच्याकडे पोहोचली नाही त्यांच्यापर्यंत सुवार्ता जात असताना ते सुवार्ता ग्रहण करत असत येशू ख्रिस्ताच्या नावात. रिबोंद्रमा ए रेके बो शहांद्र लिबोंद्र लिबोंद्रमा सेंद्रबा मार रेके बो शहेंद्र लिबोंद्रमा बोंद्रा बो श्री बाबा रेके बो लिबो रिबा बोंद्रबा ओ रागबा लेके बो सेंद्र, त्यांचे हृदय खुले असत. रिबो शहांद्रमा ए रेके बो जैंद्रमा ओ राजे के बो शहांद्रमा मार के बो लिबोंद्री मार के बो लिबोंद्री Bondra di Bondra Bosindra, or Reke Bosindra, or Reke Bosindra, Marshigri Valley Bosindra, Marke Bosili Bondra, Paparika Bosindra, Marshigri Bondra, Marozoko, Sheriba Paparika Bosindra, Riba Mandra Bondra, Ribo Shigitra, Malizeke Boshandra, Marke Bosili Bondra, Marke Bosindra, Ribondra Mandra, Marazeze Bosha, Riba Papaka, Balika Bosika Boshandra, Marozoko Shigri Paparika Bosili Bondri, Paparika Bosili, Riba Bondra, Ribondra Bandra, Marizeke Boshandra, or Reke Bosili, Riba Bandra, Libondra Basti, Bushri, Paparika Bosili Bondra, or Reke Bosandra, Malibondra. Malibondra Libondra Libondra or Reke Bosindra Malibondra Liba Bandra Malibondra Baribondra Libondra or Razeke Boshandra Malibondra Libondra Mandra or Razeke Boshaka Baba Ribondra Libondra or Reke Bosalibondra Malibondra 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 Libondra सगळ्यांची हृदय खुली असत सुवार्थ ग्रहण करण्यासाठी. रिबोशांद्रबा or Rizaindraba or Raze Boshandra Mandra or Rababarike Bosalibondra Mamarike Bosahindra Mamarike Bosalibondra Babarike Bodra Marazeke Boshandra Riba Bandra or Rababarike Bosaliba Barike Bosha Riba Babari Bosik Boshendra Mamandra Balba, Irige Bosendra Mamari, Undrobodra Malibosik Boshandra Mamarike Bondra, Marozoko Shigriba, Ribosindra, Riba Bondra, Libondra Mandra, Marizeke Boshaka, Riba Bari, Bosik Boshindra, Mamarike Bosibondri, Marakandra, Marozondra, Ribondra, Bondra Boshik, Riba Babake Bos, Ribondra Balbara, or Rezeke Boshandra, or Libondra Mari Bosindra, Baribosik Boshandra, Libondra Mamandra, Libondra Bandra, Irege Bosa, Riba Babake Bos, Riboshandra, Marozondra, Ribos, Boshari Baba Pandra Laba, or Rege Bos, Hindra Makna. ओ धन्यवाद करतो परमेश्वर. धन्यवाद देतो परमेश्वर. प्रत्येक ठिकाणी परमेश्वर तुझी सुवार्ता जात असतात. प्रत्येक देशाच्या प्रत्येक कोणाकोपऱ्यात परमेश्वर तुझी सुवार्ता जात असतात. ते प्रत्येक लोक परमेश्वर तुझी सुवार्ता ग्रहण करण्यासाठी त्यांची हृदय खुली असत. प्रभू धन्यवाद देतो परमेश्वर. प्रत्येक लोकांसाठी त्यांचा उद्धार होत असं म्हणून प्रभू धन्यवाद देतो परमेश्वर. धन्यवाद देतो परमेश्वर. कोणती शैतानी शक्ती त्यांच्यावरती काम नाही करू येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद देतो परमेश्वर. धन्यवाद देतो परमेश्वर. मी प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन आमेन हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी प्रार्थनेचा दुसरा बिंदू वाचतोय. आम्ही प्रार्थना करत असतो देशाच्या प्रत्येक नेत्यांसाठी प्रार्थना करत असतो, विशेषतः भारतासाठी, की ते लोक डीप स्टेटच्या फसव्या आणि खोटेपणात पडतले नाही, परंतु योग्य त्यासाठी ते उभे राहण्यासाठी निर्णय घेत असलेले. आम्ही डीप स्टेटच्या सगळ्या वाईट लोकांका, वाईट योजनांका तोडत असतो आणि त्यांच्या कामांका बेकार करत असतो आणि घोषणा करत असतो की जगाच्या देशामध्ये ही लस नाकारली जातेली येशू ख्रिस्ताच्या नावात. हालेलुया. मत्ते 16:18 सांगता असं, मी माझा चर्च तयार करीन आणि नरकाचे दरवाजे यावर विजय मिळवतले ना. हालेलुया. आपण प्रार्थना करूया देशाच्या प्रत्येक त्या चुकीच्या निर्णयासाठी प्रार्थना करूया की चुकीचे निर्णय कोणतेच स्थापित होऊचे नाही. ती प्रत्येक चुकीचे निर्णय आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावात काढतो. रिबो शहांद्रबा. जे अधिकारी असतात ते कोणतेच लस बद्दल निर्णय घेऊचे नाही. तो निर्णय जो लस निर्णय असा तो पूर्णपणे मोडतो येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद देतो. ते जे नेते असतात ते जो निर्णय घेतात ते लोकांच्या हितासाठी असते. रिबो शहांद्रबा लिबोंद्रबा. प्रार्थना करा. रिबो शेंद्रबा. प्रत्येक नेत्यासाठी प्रार्थना करा. रिबो शेंद्र. ते चुकीचे निर्णय जे असतात ते चुकीचे निर्णय मोडले
जात असतो येशू ख्रिस्ताच्या नावात. रिबोंद्रबा ओ रबाबा रे के बोझे रिबो शेकेंद्रमा मांद्रा रबो शिरी बोंद्रबा बोंद्रबो शेंद्रबा मा रिजे के बोशा री बाबा रे के बोंद्रबा ओ रजे के बोशा का री बाबा रे के बोझे री बोदरी बांद्रबा ओ रजे के बोशा हन री ममा कुमार के बोझे ले बोंद्रबा मा रजे के बोशा हली बाबा रे के बोझे ले बोदरी ममा रे के ओ रजे के बोशा हरी बाबा का बोझे के बोशा हंद्रबा री बोंद्रबा ओ रजे के बोशा हंद्रबा ली बोंद्रबा हंद्रबा ली बोंद्रबा मा रिजे के बोशा हंद्र री बोंद्रबा बोंद्रबा ली बोदरी बोझे के बोशा हंद्रबा ओ रजे के बोशा का री बाबा रे के बोझे ली बोंद्रबा बोंद्री ममा हंद्रबा ओ रजे के बोशा री बाबा खबर के बोझे ली बोदरी ममा हंद्रबा ओ रजे के बोशा हंद्र ली बोंद्रबा मार के बोझे ली बोदरी ममा रे के बोझे ली बोंद्रबा बोंद्रा ओ रजे के बोशा का री बाबा रे के बोझे ली बोंद्री बाबा रे के बोझे ली बोंद्री ममा रे के बोझे ली बोंद्री ममा हंद्रबा री बाबा रे के बोझे ली बोंद्री ममा रा ली बोंद्रबा के बोझे ली बोंद्री ममा जिंद री बोशा हंद्रबा ओ रगा बाबा रे के बोझे के बोशा का रा बाबा रे के बोझे इंद्र ली बोंद्रबा हंद्रबा ली ओ रजे के बोशा हंद्रबा ली बोंद्रबा ले रे के बोझे के बोशा ली ममा कमर के बोझे ली बुद्रा मा रजे के बोशा हंद्री ममा हंद्र बोर बोदरी बाबा रे के बोझे के बोशा हिंद्र ममा हंद्रबा ओ रा बाबा रे के बोझे के बोशा ली बाबा हंद्रबा ओ रा बाबा रे के बोझे री ममा कमर के बोशा हिंद्र ममा रे बोदर ली बाबा रे के बोझे री बोंद्र हंद्रबा मा रजे के बोशा हंद्र ममा मार के बोझे ली बोदरी ममा रे के बोदर री बाबा हंद्रबा ओ रजे के बोशा का री बाबा रे के बोझे ली बोझे के बोशा के री बोंद्रबा मा रिजे के बोशा हंद्र ममा रे के बोझे ली बोदरी ममा शी के बोंद्रबा ओ रबांद्र ली बोंद्रबा हंद्र बोशी रे के बोझे इंद्र मा शी री बाबा ली बोंद्र ममा हंद्र आई द्रो ओ रजे इल बांद्र अली बोंद्र मा रजे के बोशा का री बाबा बोंद्र हंद्रबा ओ धन्यवाद करतो परमेश्वर, धन्यवाद करतो परमेश्वर. शैतानाचा कोणताच प्रभाव या देशावरती नाही पडायचो येशू ख्रिस्ताच्या नावात प्रभू. जी तू लस घेऊन येत असा प्रभू, ती लस आम्ही मोडतो येशू ख्रिस्ताच्या नावात प्रभू. जे अधिकारी असतात परमेश्वर त्यांचा जो निर्णय असतो तो योग्य असतो, तो परमेश्वराच्या इच्छेद्वारे असतो म्हणून प्रार्थना करतो. धन्यवाद देतो परमेश्वर. शैतानाचा प्रभाव त्यांच्या नेत्यांवर आम्ही काढतो येशू ख्रिस्ताच्या नावात प्रभू. धन्यवाद देतो. जो निर्णय घेतले प्रभू, तो निर्णय लोकांच्या हितासाठी असतो म्हणून प्रार्थना करतो. धन्यवाद देतो परमेश्वर, धन्यवाद करतो परमेश्वर. हे प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करतो प्रभू. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही सुंदर वेळ असा आराधनेची. प्रेज द लॉर्ड. तोच प्रभू आम्ही मृत्यूतून जीवन उरलो येशू प्रभू. प्रत्येक गुडघोट टेकतोलो, प्रतिजीव कबूल करतली येशू ख्रिस्ताचा प्रभू. तोच प्रभू आम्ही मृत्यूतून जीवन उरलो येशू प्रभू. प्रत्येक गुडघोट टेकतोलो, प्रतिजीव कबूल करतली येशू ख्रिस्ताचा प्रभू. तोच प्रभू आम्ही मृत्यूतून जीवन जगलो येशू प्रभू. प्रत्येक गुडघोट टेकतोलो, प्रतिजीव कबूल करतली येशू ख्रिस्ताचा प्रभू. येशू ख्रिस्ताचा प्रभू. येशू ख्रिस्ताचा प्रभू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा वास्तविकतेच्या संग्रहाची. आज दिनांक 21 मार्च 2021. आजचा विषय असा ख्रिस्त आपलो प्रकाश असा. सुरुवातीचं वचन घेतलं असा योहान 1 अध्याय 4 आणि 5 वचन. त्याच्याजवळ जीवन होता व ता जीवन मनुष्य मात्राचो प्रकाश होतो. योहान 8 अध्याय 12 मध्ये येशू म्हणालो, मीच जगाचो प्रकाश असय. जो माका अनुसरता तो अंधारात चालाचो नाय, तर त्याच्याजवळ जीवनाचो प्रकाश असतो तो. परत योहान 9 अध्याय 5 मध्ये मी जगात असय तोपर्यंत मी जगाचो प्रकाश असय म्हणान ख्रिस्ताशिवाय कोणासाठी जगणं म्हणजे निबिड अंधारामध्ये, पूर्ण आशाहीन गोंधळामध्ये जगणं आणि सौंदर्य शून्य असणं होय. प्रकाश परिभाषित करता
दिशा, सौंदर्य आणि प्रकाशित करता. ख्रिस्ताच्या बाहेर तुम्ही स्वतः ओळखू पण शकणार नाही. त्याच्या प्रकाशाखाली तुमची खरी ओळख आणि व्यक्तिमत्व प्रकट होता. बायबल सांगता त्याच्याजवळ जीवनाचो झरो असा. त्याच्या प्रकाशामध्ये आपण प्रकाश बघू. स्तोत्रसंहिता 36:9 वचन. तुमचा जीवन परिभाषित करण्यासाठी जगातल्या सगळ्या प्रकाशाचो जर तुम्ही वापर केलास तर तुम्ही बुडत असास, कारण खात्रीन तुम्ही चुकीच्या गोष्टी बघतालास, पण त्याच्यामध्ये त्याच्या प्रकाशामध्ये तुम्ही देवाचो गौरव बघतास. तुम्ही बघतास की तुम्ही उत्कृष्ट असास आणि गौरवान भरलेले असास. त्याचो प्रकाश तुमका दाखवता तुम्ही कोण असास, तुमच्याकडे काय असा आणि तुमच्या ख्रिस्तातली क्षमता ता दाखवता की तुमच्यामध्ये जो महान असा तो वस्ती करता असा. कायच आश्चर्य नाही की स्तोत्रसंहिता 119:105 मध्ये सांगता, तुझा वचन माझ्या पावलासाठी दिव्यासारखा व माझ्या मार्गावर प्रकाशासारखा असा. ख्रिस्त आणि त्याचा वचन एक असत. ख्रिस्तातली तुमच्या संपन्नता आणि आशीर्वाद दाखवण्या या व्यतिरिक्त देवाचा वचन तुमका तुमच्या जीवनासाठी असलेल्या देवाच्या परिपूर्ण इच्छेमध्ये मार्गदर्शन करता. ते पूर्ण करण्यासाठीचा ज्ञान ता तुमका देता. त्याच्या वचनाद्वारे तुम्ही तुमचा जीवन, तुमची सेवा कार्य, करिअर इत्यादी बाबतीत निश्चित बारकावे आणि तुमचो निर्धारित उद्दिष्टे प्रत्यक्षात आणण्यासाठी, विशिष्ट पावला उचलण्यासाठी मार्गदर्शन ग्रहण करतास. बायबल सांगता ख्रिस्ताक आपल्यासाठी देवापासून असलेला ज्ञान असा करण्यात इला असा. या बाबतीत अधिक जागरूक असा आणि तुम्ही अधिक अंतर्दृष्टी आणि बुद्धीन कार्य करतालास. नेहमी यश, आरोग्य, समृद्धी, शांती आणि सामर्थ्यात चालतालास. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. तुम्ही माझ्या मागणं प्रार्थना करू शकतास. माझ्या मार्गामध्ये अनिश्चितता आणि गोंधळ नाही, कारण ख्रिस्त माझो प्रकाश, माझा ज्ञान आणि माझी ताकद असा. मी देवाच्या माझ्या जीवनासाठी असलेल्या परिपूर्ण इच्छेमध्ये चालते असय आणि ती पूर्ण करते असय. महानतेच्या व उत्कृष्टतेच्या मार्गावर सदा सर्व काळासाठी प्रस्थापित केलेल्या येशूच्या नावात आमेन. प्रेज द लॉर्ड. इनका नाम रागिनी है. इनका घर उत्तर प्रदेश जौनपुर में है. इनकी बुआ की लड़की की गवाही है कि उनके पेट में बच्चा था जो मरा हुआ पैदा हुआ. बच्चा पैदा होने के बाद उनको 4 दिन तक होश नहीं आ रही थी और फिर इन्होंने उन्हें ऑनलाइन मीटिंग के बारे में बताया. फिर उन्होंने ऑनलाइन मीटिंग अटेंड की. उसके बाद जब पास्टर सबके लिए प्रार्थना कर रहे थे, पास्टर की प्रार्थना करने के बाद उन्हें कुछ समय बाद ही होश आ गया. इसीलिए मैं परमेश्वर का धन्यवाद देती हूँ और धन्यवाद देती हूँ पास्टर आइजक सर का, जिन्होंने ऑनलाइन मीटिंग हमारे लिए उपलब्ध की. थैंक यू पास्टर. आई लव यू पास्टर. मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया. और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें. जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किस में चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा. प्रेज द लॉर्ड. तो प्रेम केवल मुंह का नहीं, प्रेम में आप एक कदम उठाते हो. जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया. जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया है. हालेलुया. उसने हमें उसके पास बुला लिया. हालेलुया. उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया. ग्लोरी. किसकी वजह से? प्रेम की वजह से. हालेलुया. मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम. मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम.
हृदयस्पर्शी प्रेमा तू प्रेम केलं हृदयस्पर्शी प्रेमा तू प्रेम केलं आईपेक्षा गहनासा प्रेम तुझा आईपेक्षा गहनासा प्रेम तुझा हृदयस्पर्शी प्रेमा तू प्रेम केलं हृदयस्पर्शी प्रेमा तू प्रेम केलं आईपेक्षा गहनासा प्रेम तुझा आईपेक्षा गहनासा प्रेम तुझा तू धन्य असं सर्वश्रेष्ठ असं तुझ्यासारखं नाही असं कोण पण तू धन्य असं सर्वश्रेष्ठ असं तुझ्यासारखं नाही असं कोण पण हालेलुया 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 तू कमी कधी सोडूच येणार तू कमी कधी सोडूच येणार तुझ्या संगे संगे मी चलतलय एका प्रकाशासमान रवतलय तुझ्या संगे संगे मी चलतलय एका प्रकाशासमान रवतलय तू धन्य असं सर्वश्रेष्ठ असं तुझ्यासारखं नाही असं कोण पण तू धन्य असं सर्वश्रेष्ठ असं तुझ्यासारखं नाही असं कोण पण हालेलुया 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 तुझ्या मार्गानं मी कायम चालते तुझ्या मार्गानं मी कायम चालते तुझ्या संगे संगे मी चलतलय एका प्रकाशासमान रवतलय तुझ्या संगे संगे मी चलतलय एका प्रकाशासमान रवतलय तू धन्य असं सर्वश्रेष्ठ असं तुझ्यासारखं नाही असं कोण पण तू धन्य असं सर्वश्रेष्ठ असं तुझ्यासारखं नाही असं कोण पण हालेलुया
तिची आराधना करा. Montrala Satila Baha. धन्यवाद देवा त्याच्या प्रेमासाठी. ता प्रेम ज्या माणसाच्या समजीच्या पुढे असा. ओ धन्यवाद प्रभू आमच्यावर एवढा प्रेम करूसाठी, आमका तुमच्या आत्म्यान भरूसाठी. धन्यवाद आमका या जगासाठी आश्चर्य बनवसाठी. धन्यवाद आपली सामर्थ, आपला ज्ञान, आपली बुद्धी आमच्याकडून दाखवसाठी. थँक्यू लॉर्ड. आमची मनं आभारान भरलेली असत तुमच्या दयेसाठी, करुणेसाठी. धन्यवाद पवित्र आत्मा तुमच्या महान उपस्थितीसाठी जी हय आसा. आणि आम्ही सांगतो प्रभू आमच्याकडे ऐकणारे कान, बघणारे डोळे आणि समजणार हृदय असा. या बदलाच्या महिन्यात प्रत्येक जो बदल जो तुम्ही आमच्या जीवनात इच्छितास, आमच्या देशात इच्छितास, आमच्या समाजात इच्छितास, तो होतलो येशू ख्रिस्ताच्या नावात. हा प्रभू या कारस्थान बंद होता, तो धोको बंद होता येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद देतो. आम्ही प्रार्थना करतो माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसाठी, प्रार्थना करतो पोलीस डिपार्टमेंटसाठी महाराष्ट्राच्या, की ते डीप स्टेटच्या दबावात नाही येतले येशू ख्रिस्ताच्या नावात. ते परमेश्वराच्या बुद्धीत आणि सामर्थ्यात उभे राहतले येशू ख्रिस्ताच्या नावात. ते दबतले नाही, ते दबतले नाही. भारतात खरंच परत एकदा लॉकडाऊन नाही होऊ शकणार येशू ख्रिस्ताच्या नावात. ह्यो मास्कचो कट संपता येशू ख्रिस्ताच्या नावात. वॅक्सिनचा कारस्थान संपता येशू ख्रिस्ताच्या नावात. भारताच्या कोपऱ्यात लोक उभे राहतात या कारस्थानाक संपवसाठी येशू ख्रिस्ताच्या नावात. भीतीच्या आत्म्यागामी लोकांच्या वरसून कापतो येशू ख्रिस्ताच्या नावात. मीडियाच्या कारस्थानासून ते मुक्त असत येशू ख्रिस्ताच्या नावात. खोटी मीडिया संपता येशू ख्रिस्ताच्या नावात. ओ धन्यवाद देतो प्रभू, धन्यवाद देतो. आणि या प्रार्थने येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. बसू शकतास तुम्ही आणि येशूसाठी जोरात टाळी वाजवू शकतास. वाव वाव वाव. वाजवक सांगा वाव वाव वाव. आनंद झालो तुमका चर्चमध्ये बघून. प्रेज द लॉर्ड. दॅट्स गुड. तर गेल्या वेळेला आपण सुरुवात केलं चर्चचा मिशन आणि उद्देशाच्या बाबतीत. प्रेज द लॉर्ड. मी तुमका सांगलंय की जी पण गोष्ट परमेश्वर करता, जा पण काम परमेश्वर करता, ता उद्देशाशिवाय नसता. जगासाठी कामाचो उद्देश जाणणं गरजेचा नाही असा, पण परमेश्वरासाठी बिना उद्देशाचं काम करणं पॉसिबल नाही असा. प्रेज द लॉर्ड. जगाचे आपले एक विचार असत, त्याच्याद्वारे ते वाढलेले असत. आणि जेव्हा ते काय करतात, दे डू इट फॉर द सेक ऑफ डुईंग. ते फक्त करूसाठी करतात, त्यांना त्याच्या मागचा उद्देश नाही माहीत असा. पण जेव्हा तुमका खायच्या गोष्टीचा उद्देश समजता, तर ना फक्त तुम्ही त्या गोष्टी करू शकतास चांगल्या प्रकारे, त्या करूची हिंमत, निर्भीकता, साहस आणि ताकद तुमच्या आतमध्ये येता. प्रेज द लॉर्ड. ह्याच्यासाठी कधीच नको विचार करू की उद्देश गरजेचं नाही असा. बिना जीवनाचा उद्देश ह्याच्यापेक्षा मोठी दुर्घटना काहीच नाही असा. दुर्घटना ती नाही असं की एक माणूस मेलो. दुर्घटना ती असं की एक माणूस आपला उद्देश जाणल्याशिवाय मेलो. प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे ना. इट्स इम्पॉर्टंट टू नो की सगळ्यात मोठी गोष्ट तुझ्या जगात काय असा, ती असा उद्देश. आणि चर्च परमेश्वराची सगळ्यात शक्तिशाली संरचना असा. हालेलुया. ऐकताच तुम्ही. चर्च परमेश्वराची सगळ्यात शक्तिशाली संरचना असा. चर्चत ती जागा असा जैसून परमेश्वर जगा कंट्रोल करता. खूप जणांका नाही माहीत असा. आपण आज शिकतलो की कशाक नाही माहीत असा आणि आमका माहीत करणं गरजेचा का असा. जसं मी सांगितलंय, जर तुम्ही समजतालास तर ना फक्त तुम्ही करू शकतास, पण तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकतास. जी गोष्ट तुम्ही समजतास, ना फक्त तुम्ही त्याला करतास, पण त्याला चांगल्या प्रकारे करतास. जसा मुलाक आईने सांगितले चॉकलेट नको खाव, चॉकलेट नको खाव, दात खराब होतले. तुमका वाटतं की आई मस्करी करता, पण थोड्या दिवसानंतर समजलं की नाही खाल्लं तर बरा असा. एवढा तर नको खाव ज्यांनी नुकसान होतला. थँक्यू.
पण जर तुमका समजला परत परत तुमका तिका पाहतो तुमच्या पाठी लागाक नाही लागला, अरे नको खाऊ, अरे नको, अरे नको, कारण तुमका स्वतः समजला आता आणि तुम्ही त्या रस्त्यावर चालाक सुरू केलास. प्रेज द लॉर्ड. तर उद्देशाबरोबर असा जर जेव्हा तुम्ही वस्तूंचा उद्देश समजतास तर जगासारख्या नकोबांना जेव्हा आपण मिशन आणि उद्देशाबद्दल बोलतो तर त्यांना वाटतं की हे काय हो सांगतात, काहीतरी सरळ बोला ना, फक्त प्रार्थना करून घालून द्या. नाही. प्रेज द लॉर्ड. यु नो आमका माहित आहे जेव्हा तुम्ही उद्देश जाणतालास तर तुमका गोष्टी करणं सोप्या जाताला. प्रेज द लॉर्ड. बाजूच्या सांगा गोष्टी करणं सोप्या होत लागला, गोष्टी करणं सोप्या होताला. ऐकतास कशाक? कारण त्या जगात गोष्टी करणं कठीण होतं, कारण त्यांना उद्देश नाही माहित असा. त्यांना नाही माहिती ते करतात तर कशाक करतात, पण आमका माहित आम्ही जा करतो तर कशाक करतो. प्रेज द लॉर्ड. तयार असतात सगळे. किती लोक तयार असत? आठवता गेला संदेश बोला मी एक चर्च असय, मी एक चर्च असय आणि मी चर्चमध्ये येलोय. समजला? सो आपण चर्चमध्ये येतो पण आपण स्वतः काय असो? चर्च. आणि ध्यानात ठेवा परमेश्वर आमच्यासोबत असोच जोडलेलो असा, साक्ष आमच्या आत्म्यात असा. सायन्स एका ओळखा नाही शकणार. मी पण सायंटिस्ट असं, मी पण शिकलेलो असे, अनपढ नाही असे. तर जे लोक सांगतात तुमका कसं माहिती, तुमका माहित आहे माका माहिती, पण कदाचित माका माहित आहे तुमका नाही माहिती असं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर चर्च एका धार्मिक लोकांचा समूह नाही असा जे ह इले असत परमेश्वराची प्रार्थना करूसाठी, परमेश्वर आमका वाचव. परत एकदा ऐका, चर्च एक धार्मिक लोकांचा समूह नाही असा चर्चमध्ये एकत्र झाले प्रार्थना करूसाठी प्रभू मका वाचव. अजिबात नाही, अजिबात नाही. कशाक? भारतात एवढे सगळे चर्च बंद झाले कारण त्यांना त्यांचा राहायचा उद्देश माहित नव्हतो. प्रेज द लॉर्ड. तुमका माहित आहे 1% कमी चर्च असेल चालू असं. मका वाटतं कदाचित आम्हीच असो 10 मधसून 10 चर्च पण असं ते पूर्ण भारतात चालतं, त्याच्यातले आम्ही एक असो. कशा? कारण आमका माहित आहे आमचा उद्देश काय असा. आम्ही मरतोय, जेलमध्ये जातलो, पण चर्चला येणं बंद नाही करतो. प्रेज द लॉर्ड. चर्चचा मिशन आणि उद्देश. तर आपण सुरू करतलो एफिसीकरांचं पत्र 3 अध्याय 8 वचन. तर जसं मी सांगितलंय मिशन जाणणं खूप इम्पॉर्टंट असा, उद्देश जाणणं खूप इम्पॉर्टंट असा. कारण तुमका काय देता? ताकद. मका माहित की मी कोण असोय, ह्याच कारण की मका हरवणं असंभव असा. एक माणूस जो जाणतो तो कोण असा, तो खूप खतरनाक असा. काय असा? खतरनाक. ह्याच्यासाठी मी कायम सांगते माझ्या वांडा कोंगून काय नाही भेटताला, शेवटी रिझल्ट माझ्याच फेवरमध्ये येतो. प्रेज द लॉर्ड. कारण तुमका ना माहिती आहे की तुम्ही कोण असाच, पण माका माहिती आहे की तुम्ही कोण असास. मी स्वतः तर जाणतो पण तुमका पण जाणतो. माझ्याकडे काय असा? परमेश्वराचा वचन असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जो आत्महत्या सगळा माहित आहे, शारीरिकला काय माहित नाही असं आपण शिकलेलो वेनसडेला. असं दे एफिसीकरांस. वाव 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 वाव. 8 पासून वाचूया का 7 पासून वाचूया? ओके, अच्छा हसूनच वाचूया चला. तर ह्यो असं पौल जो एफिसीकरांच्या चर्चला लिहिता माझ्यावर, जो सगळ्या पवित्र लोकांपासून. आर यू शुअर? कॅन यू गो बॅक? 7. तर मी बोला मी तुम्हाला सांगितलं ना तुम्ही चर्च असा. प्रेज द लॉर्ड. कधी नको विसरा की तुम्ही स्वतः जगावर भारी असाल. लॉर्ड. बाजूच्या सांगा मी एकटोच जगावरती भारी असोय. कधी नको विचार करू का आम्ही दोघे होय, आपण एक पुरेसे असो. कारण आमच्या आतमध्ये कोण राहतं? परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. मी आणि परमेश्वर जगावरती एकटे भारी असो. बोला मी आणि परमेश्वर जगावर एकटे भारी असो. नको विचार करू की आपण गर्दीत असो म्हणून भारी असो. आपण गर्दीत एकटेच भारी असो. प्रेज द लॉर्ड. या मानसिकतेत बनवून ठेवा, या खोटा नाही असा. आमका सगळ्यांना माहिती आहे की आमच्या आतमध्ये परमेश्वर असा. नाही माहित आहे? दॅट्स गुड. मी परमेश्वराच्या अनुग्रहात त्या ज्ञानाच्या अनुसार ज्या त्याच्या सामर्थ्याच्या अनुसार माका दिलेला असा त्या सुवार्थेचो सेवक बनलोय. आपण शिकलो की परमेश्वर आपल्याला अनुग्रह दिला असा आणि तो सांगता की माका अनुग्रह मिळालो. तर आपण सांगतो तो असो की ओ येशू ख्रिस्ताक ग्रहण करा, पण सत्य असं की जर येशू ख्रिस्त ऐच्छी तर आपण ग्रहण पण नाही करू शकणार. तर आपण भले सेमेंटिक्स मध्ये भाषेच्या हिशोबान व्याकरणच्या हिशोबान म्हणतो की मी येशू ख्रिस्ताक ग्रहण केलंय, पण सत्य का असा माझ्या आणि तुमच्यावरती अनुग्रह झालो ज्याच्यामुळे मी आणि तुम्ही कोणाक ग्रहण करू शकलो? येशू ख्रिस्ताक. कारण अजून पण काही लोकांना येशू ख्रिस्त काय वाटतं? येडेपणा. इट्स ऑल राईट. त्यांच्यावरती अजून अनुग्रह नाही झालो असा आम्ही प्रार्थना करतो त्यांच्यावरती हो गोयो. प्रेज द लॉर्ड. तर त्यांनी सांगितलं मी परमेश्वराच्या अनुग्रहाच्या दानाच्या अनुसार. आणि तुम्हाला माहिती आहे पौल कोण होतो? मंडळीचा स्वतः काढणारो. म्हणजे तो मंडळी मारी होतो, स्वतः करी होतो, माहित नाही काय काय करी होतो. पण एक दिवशी पौलाक समजला की तो जा करी होता काय होता? चुकीचा होता. आणि त्याला समजलं की ह्या त्याच्यासोबत कशाक झाला? कारण परमेश्वराचा अनुग्रह झालो. कारण त्याचे काम जे त्यांनी केलेले त्याच्या हिशोबाने तो मराक होय होतो, त्याचा न्याय होय होतो. पण परमेश्वराने त्याला वाचवले. पण तो बुद्धिमान होतो. वाचत राहूया.
की परमेश्वराच्या अनुग्रहाच्या दानाच्या अनुसार जो त्याच्या सामर्थ्याच्या प्रभावाच्या अनुसार म्हाका दिलो गेलो असा त्या सुवार्थेचो सेवक बनलोय. तर त्याका समजला की तो आज प्रचार जो करी होतो तो कशामुळे करू शका होतो? अनुग्रहामुळे. तो सुवार्थेचो सेवक कशामुळे बनलो? अनुग्रहामुळे. याच्यासाठी आमका डिग्री नको असा. कधी नको विचार करू की तुम्ही शिकले नाही असास तर तुम्ही परमेश्वराचं काम नाही करू शकनास. की जसा पास्टर आहे जेव्हा तुम्ही इंजिनियर बनलास तेव्हा तुम्ही काम करतालास. मी सांगल्यान तुमका माझी डिग्री मी होय नाही शिकवणं. मी हे काय शिकवतोय? जो परमेश्वरान म्हाका अनुग्रह दिलेला असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माहित नाही डिग्री वाचते तर खयच्या खड्ड्यात पडलेलो असते मी. बरं, पण म्हाका माहित आहे की माझ्या डिग्रीन मी होय नाही असं. कशामुळे असं? अनुग्रहामुळे. नाहीतर तुम्ही कशाक माझा ऐकतालास? तुम्ही माझे नातेवाईक असास नाही कोण असास कशाक तुम्ही माझा ऐका गेलास? कशाक हजारो लाखो लोक आमच्या ऐकतात? कारण आमच्यावरती काय झालो असा? अनुग्रह. प्रेज द लॉर्ड. ही परमेश्वराच्या अनुग्रहाच्या दानाच्या अनुसार जो त्या सामर्थ्याच्या प्रभावाच्या अनुसार जो माका दिलो गेलेलो असा त्या सुवार्थेचो सेवक बनलय. पुढे त्याच्यावर जो सगळ्या पवित्र लोकांमध्ये छोट्यात छोटो असाय. ओह, आता तो हे घुसाक सुरू करता उद्देशात. कारण त्याला माहित आहे परमेश्वरान जर काय दिलं नसा तर देण्याच्या मागे एक उद्देश असा. परमेश्वर कायच बिना उद्देशाशिवाय नाही देणार. काही समज होती तर त्यांनी पहिला काय सांगितलं त्याला काय दिला गेलेला असा? त्याका अनुग्रह दिलो गेलेलो होतो. आता तो सांगूची प्रयत्न करता की अनुग्रह कशा खयच्या कामासाठी दिलो गेलेलो असा. ह्या अनुग्रहामागचा उद्देश काय असा? कारण तुमका जर माहित नाही असा की ही गोष्ट तुमका दिली गेलेली असा कशासाठी दिली गेलेली असा तर तुम्ही त्या गोष्टी वापरू नाही शकणार. प्रेज द लॉर्ड. समजतास तुम्ही? करू शकतास तुम्ही? समजा तुम्ही जाय होतास असाच कोणीतरी तुमच्यावरती पेन फेकल्यान काय त्याला हिने मका पेन कशाक दिल्यान नाही होतो प्रश्न. मी रस्त्यावर जातास कोणतरी तुमका पेन देऊन निघान गेलो. प्रश्न काय असा? व्यवस्थित कशाक देऊन गेलो माका नाही होतो पहिला प्रश्न. कोणतरी घेऊन दिलो तुमका 10 रुपये जरी देऊन गेलो तर भिकाय तर नाही वाटणार ना. बरोबर हा की नाही? इलो आणि तुमका 10 रुपये देऊन गेलो. हा बघताच कपडे बिडा काय झाला काय माती बिती उडली आहे काय भिकारी वाटते की माणूस जरा दया करू एक तर नाही वाटणार ना. 4 दिवसापासून उपाशी असं जरा दया येईल आणि माका 10 रुपये देऊन निघान गेलो. तर त्याला माहित होतं की जर काहीतरी दिला गेला असा त्याच्या मागचा काहीतरी उद्देश असा. तर त्याने ते सांगू सुरू केलं. त्यांनी पहिल्यांदा काय सांगितलं मग काय दिलो गेलो असं? अनुग्रह. तर कायम लक्षात ठेवा आपण जे बोलतो ते आपल्या शिक्षणानुसार नाही बोलणं. आमच्या जाती धर्मापासून नाही बोलणं. आमका परमेश्वरान अनुग्रह दिला ना. हालेलुया. परमेश्वरान आमका निवडल्या ना. हालेलुया. परमेश्वराची इच्छा आमच्यासाठी. हालेलुया. कधी नको विसरा. बरोबर असा बोला माझ्यावर अति अनुग्रह झालो असा. नाव घेऊन बोला माझ्यावर अनुग्रह झालो असं. बोला माझ्यावरती अनुग्रह झालो असं. खूप जणांना वाटणारच ना की त्यांच्यासोबत काहीतरी चांगला झाला असं. जीवनभर ते विचार करत माझ्यावर चुकीचा कशाक झाला. ते चांगला झाला तुमच्याबरोबर वाईट नाही झाला. तुमच्या डोक्यातून काढून टाकी तुमच्याबरोबर काहीतरी वाईट झाला असं तुमच्याबरोबर चांगला झाला असं. बोला त्याच्यासोबत चांगला झाला असं. माझ्यावरती अनुग्रह झालो असा. माझ्यावरती अनुग्रह झालो असा. विसरायचं असतं नाही तर कधी पण शैतान तुमका सांगतलो तुम्ही तर नाही वाटणास ह्या करू शकतास. तुम्ही सकाळी खोटा बोलण्यालास आणि आता बरोबर काम करू जातास. शैतान निघान जायसून माझ्यावरती अनुग्रह झालो. प्रेज द लॉर्ड. शैताना कधीच आपल्या जीवनात येऊ नको देऊ. बरोबर असा खयचोच तुमच्यावरती दोष नको लागू देऊ. चुकी केल्यानंतर पण छाती पुढे काढून उभे राहा. बरोबर असा कारण तुम्ही काय चुकीचं नाही केला. समजला तुमका? आमच्या सगळ्या बापांची क्षमा कोणी दिला नसं? येशू ख्रिस्तान. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी नको विचार करू लायक नाही असास. कारण ही ती एक गोष्ट असती शैतानाने टाकून ठेवल्या नसा. लोकांना तो कायम आठवण करून देत राहता ची ऐपत नाही असा. लायक नाही असास. येशू नमका लायक बनवलेला नसा. प्रेज द लॉर्ड. माझ्यावर जो सगळ्या पवित्र लोकांवरती सगळ्यात छोटं असं अनुग्रह झालो. आता तो सांगता खयचो अनुग्रह झालो असा स्पेसिफिक. प्रत्येक कामासाठी वेगळो अनुग्रह असा. त्यांनी सांगले दिस ग्रेस एक स्पेसिफिक ग्रेस. प्रत्येक काम जर तुम्ही करूक जातास त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारचा अनुग्रह असा. तुमका समजायला लागतला ह्या. जर तुमका त्या कामाचा करूचो अनुग्रह नाही असा तर तुम्ही किती पण प्रयत्न करा त्या काम होणार नाही असा. तर खूप लोकांना समाधान आहे की आम्ही करत त्याच्यात सफल कशाक नाही होणं. कदाचित त्यांनी शोधूक नाही की परमेश्वरान त्यांना खायचा काम करूचो अनुग्रह दिला नसा. ते डिडंट आस्क गॉड. परमेश्वराक त्यांनी विचारल्याने नाही विचारल्याने. इज इम्पॉर्टंट. पौल बुद्धिमान होतो. त्यांनी काय सांगितले? तुम्ही हू ब्लेस्ड टू दिस ग्रेस गिविंग.
म्हाका ह्यो अनुग्रह दिलो गेलो असा. बाकी माहीत की नाही माहीत करू शकते नाही करू शकणं ह्या काम मी सांगतलंय भावा म्हाका माहीत की म्हाका ह्याच्यासाठी अनुग्रह दिलो गेलो असा. प्रेज द लॉर्ड. समजलं तुमका ह्या कामासाठी अनुग्रह दिलो गेलो असा म्हाका समजला आता. दिस ग्रेस बोला दिस ग्रेस. ह्यो अनुग्रह ह्यो अनुग्रह ह्यो अनुग्रह. ओ लॉर्ड पुढचा लिहिला तर खूप पॉवरफुल असा. वाटतं मी जरा थोडंसं समर स्लॉट मारून तर परत येऊ तुमच्याकडे. तुमच्यासोबत डिसेंट बनवून राहायचं असं ना. गुड. ह्यो अनुग्रह झालो की मी अन्य जातीयांवरती लॉर्ड हाऊ विल वी आय डू दॅट. अन्य जातीयांका ख्रिस्ताच्या अगम्य धनाची सुवार्ता सांगू. अगम्य धन इंग्लिशमध्ये काय लिहिलं असं सर्चेबल रिसर्च ऑफ क्राइस्ट. बॉय दिस इज बिग. ख्रिस्ताच्या अगम्य धनाचो सुवार्ता. ती गोष्ट ती माका खूप आधी समजलेली होती. कधी ना विचार केला की मी काय खातलंय काय पितलंय खय रवतलंय. कारण हे वचन माका खूप आधी समजला गेलेला होता त्याची 2003 मध्ये. आणि 18 वर्षापासून मी ख्रिस्ती असं आजपर्यंत मी नाही विचार केला की मी काय खातलंय. त्या डोक्यात येणार पण नाही की मी पुढचा जेवण काय खातलंय. तो विचार करणं माझ्यासाठी असंभव असा. त्याकडे पैसो नसतलो. मी विचार पण नाही करू शकणार की मी गरीब होऊ शकते. मग सांगतास मी गरीब होतलोय ह्यो काय सेंटेन्स बोलता जर्मनी बोलता. माका संबंध नाही असा. माझं डोक्यात त्या गोष्टींका समजत नाही शकणार. ना तुम्ही एक भाषा जर खूप दिवसापासून नाही बोललास तर ती भाषा परत जर ना कोण जर बोलला तर ती समजणार नाही. तसाच ही सगळी भाषा असं जे माझ्या जीवनातून मी कापून टाकलंय. माका नाही समजणार की मी सफल कसं नाही होऊ शकणे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर त्यांनी काय सांगितलं माझ्यावरती हो अनुग्रह झालो. काय झालो बोला माझ्यावरती अनुग्रह झालो असं. माझ्यावरती अनुग्रह झालो. माझ्यावरती अनुग्रह झालो. समजला बोला माझ्यावरती अनुग्रह झालो. विसरायचाच तर नाही. माझ्यावरती अनुग्रह झालो असा. माझ्यावरती अनुग्रह झालो की मी अन्य जातीयांका त्याच्या अगम्य धनाचो आता सर्चेबल रिसर्च ऑफ क्राइस्ट. ख्रिस्तीची जीवन त्याला शोधूसाठी ती श्रीमंत असा. सांगूचा प्रयत्न करता. कोणा नको सांगू देऊ की ख्रिस्ती गरीब हो गया. चांगले ख्रिस्तिक जर गरीब हो का तर श्रीमंत कोणाक हो गया. पण त्यांनी इतकं पैसो बघल्याने नाही असा थोडं आम्ही त्यांना दाखवलेलो असो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का चांगल्या बॉक्सरला माहीत असता खायत राहा तेव्हा समोर जो थकलेलो असतो त्याका माहीत आता माझो टाइम असा. समजला ना तुमका. आता बघलास ना बॉक्सिंगची मूवीज. आमका माहीत आमचो टाइम असा. जेव्हा स्पिनर बॉलिंग करता तेव्हा फसवत असता. फ्लाईटमध्ये फसवत असता तेव्हा म्हणतात आता माझो टाइम असा. टेस्ट मॅचमध्ये T20 आमका नाही ना. प्रेज द लॉर्ड ना. हालेलुया हालेलुया. त्यांनी झाल्यान की ह्यो अनुग्रह की मी अन्य जातीयांका ख्रिस्ताच्या अगम्य धनाचो सुवार्ता सांगू. धनाची अनसर्चेबल रिसर्च ऑफ क्राइस्ट. अनसर्चेबल जेव्हा मी लोकांका सांगतो किती पैसो असा होयो. मी लिस्ट फिगर आजकाल मी सांगतोय की असा $2000 बिलियन. लोक सांगतात एवढं पैसो असाक पण शकता. मी सांगले माका अजून पण वाटतं कमी असा. कारण माका बायबल असून माहीत असा की माझ्या डोक्यात हे पोतला असा ते पुढे पण काय असा. प्रेज द लॉर्ड. माझ्या बायबलमध्ये वाचलं ह्या सगळा काय असा अनसर्चेबल. काय असा काय असा अनसर्चेबल. विचार करून बघा पाण्याची बॉटल कितीची जाता 20 रुपयाची. जर एका समुद्राचा पाणी सगळा पूर्ण बॉटलात भरून विकलंय किती पैसे होतलो. पैसो ना सांगले माका सगळीकडे बाबा. एवढं जगात पैसो नसं पण जगात खूप पैसो असो बाबा. ऑक्सिजनचं सिलेंडर 5000 विकतात. ह्योच भरून जर विकलो तर किती होतले. शेवटी जो माणूस जो कमवता असा परमेश्वराकडून तर कमवता. माणसाने बनवल्यान काय असा सोनं त्यांनी जमिनीतून काढल्यान. पेट्रोल त्यांनी जमिनीतून काढल्यान. कालसून म्हणजे बोलतास तुम्ही भाऊ खयचे तीर मारलास. जमीन पहिल्यापासून ज्याच्यावर तुम्ही करून बसलास आणि आज विकतास केलास. काय केलास. घेऊन तुम्ही शोधलास की आता देतास. किती जणांका माझी गोष्ट समजली. ऑक्सिजन घेतल्यानंतर डोक्यात चालला की देतास. डोक्यात तुमचा चालला की ऑक्सिजन कशी होता तुम्ही पहिल्यांदा ऑक्सिजन घेऊ होतास. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ऑक्सिजन शोधलास ते घेऊन शोधलास. घेतल्याशिवाय मी बघते कसं शोधतात का माझी गोष्ट. जोक समजलो काय की आम्ही ऑक्सिजन शोधलो बिना घेतल्याशिवाय तुम्ही दाखव तर मानिया. बिना ऑक्सिजन शिवाय निघताच ना तर पहिल्यांदा डॉक्टरच काय लावतो तर ऑक्सिजन. तर आमका नको सांगू की तुम्ही आमच्याशी जास्त जाणता का तुमची सीमा माहीत असत. प्रेज द लॉर्ड. स्कूलमध्ये तुम्ही गेलं असेल तर आम्ही पण गेलो. आम्ही पण शिका नेलं असं पण नाही असं की फक्त एका दिवसात जन्म घेतलं. आता आमका माहिती इक्वल टू m2 स्क्वेअर
आमका माहित आहे क्वांटम थिअरीची तुमका माहिती एवढी आमका माहित आहे बायबल वाचून नाही शिकलो आपण येड थोडे आपण जेव्हा आपण असं असं बसलेलं असो फक्त चर्चवाले असं तर आमका माहित नाही असं बोला आपण बुद्धिमान असो मी बुद्धिमान असोय त्यांनी काय सांगितलं माझ्यावरती काय झालो अनुग्रह बोला माझ्यावरती अनुग्रह झालो असा माझ्यावरती अनुग्रह झालो असा माझ्यावरती अनुग्रह झालो असा की मी अन्य जातीयांका ख्रिस्तीच्या अगम्य धनाचा सुवार्ता सांगू ओके नेक्स्ट ओ नेक्स्ट इज ब्युटिफुल ओ गॉड दिस इज हेवी ब्युटिफुल हेवी सगळ्यांवरती बोला सगळ्यांवरती सांगा सगळ्यांवरती सगळ्यांवरती पूर्ण जग जाणताला की येशू ख्रिस्त प्रभू असा प्रेज द लॉर्ड हालेलुया ऑप्शन नाही असं काय सांगलंय मी बायबल सांगतो जेव्हा येशू ख्रिस्त ढगांवरती येतलो प्रत्येक नजर त्याका बघतली कारण येशू ख्रिस्त काय होतलो 24 तास गेला तुमका तरी पृथ्वी फिरत असतली बरोबर असं ना 24 तास आणि तेव्हा लोक आपली छाती वाजवत असतले अरा ह्या ख्रिस्तांचा ऐकलं सुद्धा बरा होता येडे नाही असो आम्ही गोष्टींवरती विश्वास नाही केलो प्रेज द लॉर्ड हालेलुया बोला सगळ्यांवरती 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 लाजा नको बरोबर असं ना तुमका सांगलं ओ ख्रिस्ती चिंता करू नको तुमका कोण समजताला या होताला सत्य असा काय असा कारण बायबल सांगता परमेश्वराच्या गोष्टी माणसासाठी काय असत मूर्खता त्यासाठी शिकलेलो आपण नाही शिकलेलो परमेश्वराची गोष्ट जेव्हा सांगतास तेव्हा विश्रांत जावं मूर्ख माणसावर काय बोलतलं मूर्ख माणसाक परमेश्वर समाधान नाही असं मी सांगलेलो ना परमेश्वर मेदूपेक्षा काय असा मोठो असा वेनस्डेचा संदेश तुमका आठवता काय सांगलेलं आहे मी की परमेश्वर काय असा डोक्यापेक्षा मोठो असा तेव्हा ते लोक परमेश्वरात समजून जातात ब्लॉकेज होता कारण छोट्या दरवाज्यात मोठी गोष्ट कशी घेऊन जातालास ते डोक्यातून परमेश्वराक समजाक बघतात पण परमेश्वर त्यांच्या डोक्यापेक्षा मोठो असा सांगलेलं ना एक सोपो असा तुम्ही दरवाजातून घुसवता दरवाजाच्या साईजपेक्षा मोठो असा सोपो खय राहतलो दरवाजाच्या बाहेर परमेश्वर काय असा डोक्यापेक्षा मोठो असा परमेश्वराक घेऊन डोक्यात जाऊन फिट करूचा प्रयत्न करतले परमेश्वर डोक्यापासून बाहेर जाता डोक्या पण काम करणं बंद करता काय आतमी जाणार नाही काय बाहेर जाणार नाही बोलतात ह्या समाधान नाही असं ना आता मी ह्या ना आता समाधान नाही तर मी आता काय करू अशा गोष्टी समाधानात नाही तरी पण तुम्ही करताच ना गोष्ट समाज तरी तेव्हा तुम्ही करताच काय असं त्यांना आपण माफ करूया देवांका समाजताला तसं आणि ही गोष्ट सगळ्यांवरती प्रकाशित करू सांगा सगळ्यांवरती करू सगळ्यांका समजताला ऑल मॅन सी इज दी ओ गॉड मराठीत ते थोडासा फिरवल्याने असा म्हणून मी इंग्लिशमध्ये दाखवतोय इंग्लिशमधून त्याका मराठीत ओ ओ बॉय ब्युटिफुल इट्स टू हॅवी टू अंडरस्टँड आणि ही सगळी गोष्ट प्रकाशित करू भेदाचा प्रबंध काय असा त्यापासून आपण पहिल्यांदा समजाया लोअर समजा मग नंतर इंग्लिशमध्ये जाऊन परत येऊया भेदाचा प्रबंध काय बोला भेद 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 भेदाचा प्रबंध काय असा सगळ्यांचा सृजनहार परमेश्वरात पहिल्यापासून गुप्त होतो कशाक लोकांका ही गोष्टी समजले नाही कारण परमेश्वराने हे गोष्टी लोकांका समजाकच नाही दिल्या काय सांगता तो भेद काय असा भेद तो असा जो काही लोकांका माहित असा सगळ्यांका नाही माहित असा जसं एक आई असा गर्भवती असा ती आता तिच्या पोटात कोण असं तिका माहित नाही असा माहित असा काय तिच्यासाठी काय असा गुप्त असा हॅलो गुप्त असा काय नाही असा ती शोधतली की मुलगो असा काय मुलगी पण मुलगो जो येतलो तो कसो असतलो तो अजून पण काय असा गुप्त तर तेव्हाच समजतला जेव्हा वेळ येतली त्याला तोपर्यंत तो मुलगो काय असा गुप्त तो मुलगो 10 वर्षात नंतर कसो दिसतलो ता काय असा गुप्त तर तेव्हाच समजतला जेव्हा मुलगो किती वर्षाचो होतलो 10 वर्षाचो तोपर्यंत तो मुलगो काय असा गुप्त तो समोर असा पण ह्यो मुलगो 10 वर्षानंतर काय होतलो ह्या आईक पण नाही माहित असा तर जेव्हा 10 वर्ष होतली तेव्हा आईक समजताला अच्छा ह्यो चेहरो असा मुलाचो आता पण 15 वर्षानंतर मुलाचे चेहरो कसो होतलो आईसाठी काय असा गुप्त ही जे गोष्टी आपण आज समजतो परमेश्वराक पहिल्यापासून माहित होते परमेश्वराने त्याला काय ठेवलेलं आहे गुप्त चर्च मॅच्युरिटी पर्यंत नाही गेलेला अजून चर्चला त्याचा उद्देश समजलो नव्हतो अजून चर्चला वाटा होता की आम्ही चर्चमध्ये ह्याच्यासाठी येतो परमेश्वराकडून काय करून घेऊ ता समजणार आहे ना चर्चमध्ये आपण ह्याच्यासाठी येतो परमेश्वर आमका सांगित की काय करू प्रेज द लॉर्ड हालेलुया ऐका गेला तुमका धर्म असा तो शिकवता परमेश्वराकडून काय ते करून घ्यावा चर्च शिकवता परमेश्वराक विचारा की काय करूची गरज असा प्रेज द लॉर्ड हालेलुया ऐकताच तुम्ही
तर धर्माक आपल्या डोक्यातून काढून टाका. माझ्या मानसिकतेतून तुम्ही कायम परमेश्वराकडून काहीतरी काढून घेऊ बघताला. परमेश्वराकडून आजपर्यंत काय नाही मागलं. तुम्ही माझी गाणी जरी ऐकलं असते तुमका समजताला. माझी गाणी पण कशी असत, ते काय मागू मेरे खुदा. मी माझे हात मागूसाठी उठवतं, काय मागू प्रभू. मागूसाठी कायच नाही असा. काय मागू जी माका बायबल माहित असा. काय मागू उठवून माझ्याकडे पहिल्यापासून ना असा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ही गोष्ट काय होती, गुप्त. काय होतो, भेद. चर्चला नाही माहित होतो. त्याला पुढचं वचन बघून परत परत पाठी येऊया. मग पीक करतो असा 10 करून आता जेणेकरून आता परत जाऊया 9 मध्ये परत जाऊया. दाखवू नको ते का उघडताला हा ना मूवीत. तुला पहिल्यांदा समजा पिक्चर बघतो लोकून जाऊया 9 मध्ये. चला ह्यासून आपण खजू शब्द उठवलं. आता काय उठवलं, आता आमचा टाइम असा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आता आपण दाखवतो की आपण असं कोण द लॉर्ड. ह्यो आमचा टाइम असा. आता चर्च मुलू नाही रावला. काय पण चू सांगून मग तलास टाइम गेलो. बघू सांगा टाइम गेलो. पण मॅच्युअर झालो. काय झालं, मॅच्युअर. पण वचनाक लावून मॅच्युअर झालो. प्रेज द लॉर्ड. आम्ही मेलेल्यांका जिवंत करूक शिकलो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आंधळ्यांचे डोळे उडूक शिकलो. प्रेज द लॉर्ड. कोणाक मस्करी वाटा शकता का माहिती या खरा असा नाही असा, नाही असा काय. तर ही सगळी गोष्ट बोला सगळ्यांवरती प्रकट करू. तुमचं काम सुरू होता. कट आउट. परमेश्वरानं आमका सांगितलं, दाखवलं की आमचं काम असा काय. काम काय असा, या सुवार्ते काय करू, प्रकाशित करू, जगाक सांगू काय होता, कसा होता. जगाक समाधान आहे की काय होता असा. एकच गोष्ट माहित आहे की ते काय होता काय नाही माहिती असा. हा ना, ते काय माहिती असं. एकच गोष्ट माहित आहे, उद्या काय होता माहिती नाही असा. आमका माहित ना, आमका माहित की काय उद्या होता. आता वी हॅव फ्युचर. We have our future. We are not ignorant. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आमका माहित आहे भविष्य काय असा. कारण आमका खसून माहित आहे, आमच्या बायबल मधसून. बायबलमध्ये लिहिलेलं असं काय होताला असा. वी नो इट. काय सांगले, सगळी गोष्ट प्रकाशित करू. हो, चला इंग्लिश मध्ये जाऊन मराठीत येऊया. टू मेक ऑल मॅन सीन इज द फेलोशिप ऑफ द मिस्ट्री. ओ लॉर्ड, मी सगळ्यांका दाखव ही सहभागितेचा रहस्य काय असा. आय्या शेवटी परमेश्वर माझ्या आणि तुमच्या आतमध्ये रेवा कशासाठी इलो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ओ परमेश्वराबरोबर मी आजारी कसो असं होऊ शकते. परमेश्वर कोण असा, तो माझ्या आतमध्ये मी आजारी होताला. परमेश्वरासोबत मी हरा. ओ लॉर्ड होताला. या परमेश्वर के साथ मैं हार जाऊं, ओ लॉर्ड कैसे होगा ये चमत्कार कौन करने वाला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परमेश्वरासोबत मी हरा. नॉट पॉसिबल. याच्यासाठी मी तुमका सांगते, हराची भीती नको ठेव. प्रेज द लॉर्ड. कडे असं काहीच नाही असं की आमका हरवतला. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगता आमच्या लढाईचे हत्यार सांसारिक नाही असत, सामर्थ्य असत पवित्र आत्म्याद्वारे. प्रेज द लॉर्ड. पण हत्यार असत, जे हत्यार त्यांच्यापेक्षा वेगळी असत. हत्यार काय असत, प्रार्थना. प्रार्थना करून आम्ही काय करू शकतो, स्वतः ज्यांका आमच्या प्रार्थना करून भीती वाटतं त्यांना माहित आहे की प्रार्थना नाही करतील तर चांगला असा. सगळा बिघाड होता. ते चर्चच्या मागे पडलेले हात धुवून. कारण त्यांना माहित आहे की जर चर्च प्रार्थना करतलो तर त्यांची सगळ्या योजना काय होतले, असफल. त्यांना आजपर्यंत नाही माहित की ह्या त्यांचा जो पूर्ण षडयंत्र होता कोविड-19चा, शेवटी असफल कसा झाला. त्यांना माहिती आहे की आम्ही आणि तुमच्यासारखे लोक होतो जे रात्रभर जागा काय करी होते, प्रार्थना मध्ये नाही करी होतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आमका आमची ताकद माहित असा. काय माहित असा, बॉम्बची गरज नाही असा, आमका तलवारीची गरज नाही असा. आमची प्रार्थना पुरेशा असत, कशाक वापरूता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यांनी काय सांगितले, त्या माणसांना दाखव की या फेलोशिप ऑफ द मिस्ट्री. त्या गोष्टींना प्रकाशित करू की सहभागितेचा रहस्य काय असा. काय असा, ह्या काय नवीन नाही असा. सुरुवातीपासून बिगिनिंग ऑफ द वर्ल्ड. रहस्य आता खैसून असा, सुरुवातीपासून. लोकांका नाही माहित होता, परमेश्वरानं दाखवलेला नव्हता.
जुळ्या नियमात हे समजला नव्हता. अब्राहमाक समजला नव्हता, इसाक समजला नव्हता, इसाक समजला नव्हता, कोणाकच समजला नव्हता. टाक चर्चचा टाइम नाही आलेला असा. प्रेज द लॉर्ड. रहस्य ओ गॉड, रहस्य कधी सांगणार होतो? ओ हो ती सहभागिता जी आदमाबरोबर इच्छित होतो, आता माझ्या पापाच्यामुळे निघान गेली. आता ही सहभागिता पूर्ण होतली. माझ्यात रवाक येतलय, माझ्यात रवाक सुरू करतले. मी त्यांनी सांगितलं की तेव्हा वेळ येतली तेव्हा मी सांगतलय. प्रेज द लॉर्ड. हो समजला तुमका? नाही झाला. ती सहभागिता पहिल्यांदा पॉसिबल नाही होती. परमेश्वराचा आमच्या आतमध्ये राहणं संभव नव्हता. तेव्हाच संभव होता जेव्हा येशू ख्रिस्त येऊन मरता. परमेश्वराक ह्या गोष्टी काय ठेवायचे लागले? गुप्त ठेवायचे लागले. परमेश्वराक जर माझा तो आमका सांगतलो जगातल्या विजयापेक्षा मोठे असास, आम्ही घाबरतो. कारण आमच्या आत्मध्ये तेव्हा परमेश्वर नव्हतो, आमका आता समजला नसता. पण परमेश्वराची योजना सुरुवातीपासून हीच होती. पण एक दिवस असतलो परमेश्वर आमच्या आतमध्ये असतलो आणि परमेश्वरवर आपण काय होतलो? चालतलो, जगाक दाखवतलो. ओ गॉड, हालेलुया. ओह boy. Make all men see the fellowship of the mystery from the beginning of the world. Anything. God! ह्या सगळा कोणात लपलेला होता? ईश्वरात. तुझ्या बाहेर तुमका समजताला नाही. तुमचं विज्ञान तुमका नाही शिकवताला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्या गोष्टी कोणात लपलेल्या असत? शकतात. हा गोष्टी कोणात लपलेल्या असत. पण जरी पण स्कूलमध्ये नाही गेला असं जास्त संदेश होते. प्रेज द लॉर्ड. कारण हे गोष्टी कोणात लपलेल्या असत? परमेश्वरात. तुमच्या डोक्याच्या बाहेर असा, परमेश्वर आमच्या आत्म्यात असा. प्रेज द लॉर्ड. आम्ही त्याच्याबरोबर झोपतो, उठतो, बसतो. प्रेज द लॉर्ड. आम्ही त्याच्यात चलतो. ग्लोरी. परमेश्वर आमच्यासाठी रहस्य नाही असा. आम्ही त्याच्यासोबत 24 तास जगतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओ ग्लोरी. Created all things by Jesus Christ. मर्यादित त्यांचा काढून टाकल्याने, त्यांनी कशाकता काढून टाकल्याने. प्रेज द लॉर्ड. 10व्या बाजूला सांगा तयार व्हा. मॅक्स येता. ओ दिस इज ब्युटिफुल लॉर्ड. ओके. सो आय लाईक टू सी एज वेल. आता कलिसियाद्वारे मी तुम्हाला सांगितलं चर्चचा मिशन आणि उद्देश. कोणाबद्दल बोलतो आपण? उद्देश आता समजला आपण. सांगलं हे क्लायमॅक्स असा लँड होता. थोडा सगळा समजताला आता काय. प्रेज द लॉर्ड. एवढं सगळं सांगले लँडिंग करत की आता बोला हो माझा वेळ असा, माझी वेळ असा. तर कुठे तुमका भाव तू झोपलेलं बोला ना, ह्योच टाइम होतो जागाचो. झोपलेलो नाही, आमचं जागाचो टाइमच ह्यो होतो. कोणी सांगित अरे तुम्ही 11चे झाला ते खय होतास, पहिले 10चे होतो 11चे झालं. असं की नाही. आता कलिसियाद्वारे बोला, कलिसियाच्या द्वारे. हालेलुया. तर माऊस तोंडा असत बुद्धी असा लहट. आमच्याकडे बायबल असून जास्त बुद्धी असा लहट. हालेलुया. त्या परमेश्वराक तुम्ही नाकारतास. परमेश्वराबरोबर आम्ही 24 तास जगतो. प्रेज द लॉर्ड. जगतो जे का तुम्ही मानूक नाही शकनास त्यासोबत आम्ही जगतो. कसे लढतालास यार. टू बिग. प्रेज द लॉर्ड. ओ लॉर्ड. की आता कलिसियाच्या द्वारे मी समजताच सगळं खेळ पलटलो कसो कलिसियाच्या द्वारे. प्रेज द लॉर्ड. मित्रा नको आणि तुम्ही असंच जो त्या खेळात पलटलं असं द लॉर्ड. हालेलुया. घुस देऊन हे पोचले नाही असे जागेवर घुस देऊन पोचू पण शकणार नाही. पोचू शकतो परमेश्वरच शिकवतो तेव्हाच पोचा शकतो. द लॉर्ड. अरे आता कलिसियाच्या द्वारे. प्रेज द लॉर्ड. माझ्याद्वारे बॉय यू नो हू यू आर. द बॅटल एक्स ऑफ गॉड. पण परमेश्वराची लढाची कुऱ्हाडी असो. प्रेज द लॉर्ड.
ह्यांच्या गडांका आम्हीच पाडतलो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तलवारी नाय, बॉमान नाय, हेनी परमेश्वराचं विभिन्न प्रकारचं ज्ञान. प्रार्थना एक प्रकारचं ज्ञान असा. काय असा? प्रार्थना एक प्रकारचा असा. पण अजून पण आमच्या आतमध्ये खूप प्रकारचे असणं बाकी असत. अजून तर आम्ही पहिलोच तीर सोडलं. सगळे पळाले असत. बाकीचे सोडलं तर काय होतं? परमेश्वराचं काय? विभिन्न प्रकारचं ज्ञान. कसला? प्रधान आणि अधिकाऱ्यांवर स्वर्गीय स्थानात प्रकट केला त्याला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर ते शैतानांका वाटा होता ना, असत करू नको, आम्ही इला असो. यावेळी नरकात झालेली असत, सगळे पळाक तयार असत. लॉर्ड, कारण खाली आम्ही आणि तुम्ही जागे झाले असो. हालेलुया. त्यांना ना माहित होतं की आम्ही जागे होतलो. शैतान लहानपणापासूनच येडो असा. एक दिवशी वाटा होता की येशू ख्रिस्ताक मारून तो करतलो. मजला जग त्याच्या हातासून निघाला. तर त्याला वाटलं की आमका तो दाबतलो. त्यांना माहित होतं की होच तर आमचा टाइम होतो. एक तर हात नाही लावचो होतो ना. मुलाशी तुम्ही हे प्रेम करत असतास, मम्मी मम्मी, नखा नाही कापला. आईक लावल्या तेव्हा समजला की मम्मी. म्हणलाच नाही की मुलाचे नखा कधी वाढली ना. मस्त. अरे बाहेर काय सांगू, नवऱ्यानं मारलं काय मारले पण नाही, दोन्ही पण नाही सांगू शकणार. सांगतात की नाही काहीतरी लागला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कलिसियाच्या द्वारे अजून कडसून नाही येताला समाधान, कसून येताला कडसून. आणि तुमच्या घटना असा की मकान तुम्ही काय करूचा असा, अजून प्रार्थना. आणि तुम्ही खाली नाही बसू शकणार, तुम्ही पिक्चर नाही बघू शकणार, तुम्ही सगळ्यांबरोबर वेळ खराब नाही करू शकणार. मी आणि तुम्ही वेगळे असो. प्रार्थनाचा वेळ असा मकान तुमका प्रार्थना करूची लागतली. बदल फक्त तुमच्या आणि माझ्याकडे सुनच येतलो असा. मस्करीत गोष्टी नाही घेऊ शकणार. आमच्यासाठी गोष्टी काय असत गंभीर. कारण समाधान कोणाकडे असा? फक्त तुमच्याकडे आणि माझ्याकडे. जो ऑपरेशन थिएटर मध्ये ऑपरेशन चालू असा, डॉक्टर जो असो, सिनियर डॉक्टर असा, तो मस्करी नाही करू शकणार. या जगाचं वाचवणारो असो, मी आणि तुम्ही मस्करी नाही करू शकणार. मी प्रार्थना नाही करूचो. आणि तुम्ही मस्करी नाही करू शकणार पहिल्या वाचू जाऊ. आणि तुम्ही मस्करी नाही करू शकणार की मी तुमका सांगतो रापसोडी वाटा का जिंका, मी मस्करी नाही करू शकणार. मी तुमका सांगेन आजारांका आपण बरे करू इच्छित आहोत. सांगणार की तुम्ही नाही सांगा की पास्टर माझ्याकडे टाइम नाही असा. माझ्याकडे आणि तुमच्याकडे मस्करीसाठी टाइम नाही असा. आणि बदलताला तेव्हाच जेव्हा तुम्ही आणि मी आपलं काम करतलो. तर नको विचार करू की खसून अजून उद्धार येतलो. नको विचार करू हे जग खसून अजून कडसून वाचताला. जगाचा वाचवणा खसून होताला असं तुमच्या आणि माझ्याकडसून. आणि खूप जण काय माहित नाही असा. गुप्त होता, गुप्त भेद होतो यो. आणि तुमका माहित असा. तर तुम्ही नाही सांगू शकणार की पास्टर काय करतोय, थकतोय. करा बहिणी, प्रार्थना करूची. आपला काय फोकस करू शिका. नेत अन्य भाषा बोलक नाही ना तर शिका अन्य भाषा. भविष्यवाणी करूक नाही ना तर शिका भविष्यवाणी करूक. नाही वाच नसतं रोज वाचा. नाही जिंका तर जिंका. नाही देवत असतं देवा. ह्यो वेळ असा जेव्हा सगळा कोणाच्या द्वारे बदलताला असा, कलिसियाच्या द्वारे. मोर्देकीन एस्तेर काय माहिती तू अशाच वेळेसाठी जन्मला असोस आणि तुम्ही अशाच वेळेसाठी जन्मलेलं असो. जेव्हा जगात अंधकार होतलो आणि तुम्ही चमकतलो. प्रेज द लॉर्ड. एकदाच तुम्ही तर स्वतः हलक्यात नको घेऊ की नाही आमच्याकडसून नाही होतला. कोणीच सांगल्यान तुमका आमच्याकडसून नाही होतला. खरं असंच काय परमेश्वर खरा असा. परमेश्वर सांगता कलिसियाच्या द्वारे. तर कोणाच्या द्वारे? कलिसियाच्या द्वारे. आपल्या कमिंग नको बघू, आपल्या बँक अकाउंटला नको बघू, तुमका मारतात एका नको बघू. मार खायत राहा आणि आतमध्ये अन्य भाषा बोलत राहा. जाखबू शाखाली कान जाखराबू कोण शाखाला जे केसी. लुया प्रेज द लॉर्ड. क्लास तुम्ही कलिसियाच्या द्वारे जो बदल जगात खसून येतलो सियाच्या द्वारे आपल्या हातांका उठवा आणि करा अन्य भाषेत प्रार्थना. जी के बो शात्र बोला अन्य भाषेत बोला. रिबोन जी के बो शांक्रली जे के बो त्रली जे के बो. L'antra lascia tele intra l'ancra gataro lo recetele intra la bade. L'intra l'angra gabantro lo scetele itro l'angra gabante. Randele scetele che dingra gabantro le scetele itro la bada.
L'intro le shetele intro l'angra gabate. ओ हालेलुया प्रेज द लॉर्ड. ओके, तर तुम्ही पहिल्यांदा इलास, तुम्ही चांगल्या जागेवर इलास हा ना. आम्ही तुमचा स्वागत करतो. उभे राहू शकता तुम्ही पहिल्यांदा इलासास. मी इच्छिते की जर तुम्ही अंधकाराच्या वशमध्ये होतास तर आज इकडे व्हा. एक छोटीशी प्रार्थना करूची माझ्यासोबत आणि तुम्ही ते योग्य ते ग्रहण करतालास, त्या प्रेमाक अनुभव करू शकतास जो परमेश्वर तुमच्यावरती करता. करू इच्छितास प्रार्थना. डोळे बंद करा. आम्ही सांगतोय माझ्या मागसून आपल्या तोंडान बोला, आपल्या हृदयात विश्वास करून डोळे बंद करा, जेणेकरून तुमचं ध्यान तकडे नाही जाऊचा. बोला, हे प्रिय पित्या, मी तुमच्याकडे येतोय येशूच्या नावात. मी विश्वास करतोय येशू ख्रिस्तात, जिवंत परमेश्वराच्या पुत्रात, की तो माका वाचवसाठी क्रूसावर मेलो आणि परमेश्वरान त्याका तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून जिवंत केल्यान. कायमसाठी जिवंत असा. मी आज येशूक बोलवतोय माझ्या जीवनात, माझं प्रभू होसाठी, स्वामी होसाठी. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. मी वाचला असय, आजपासून मी परमेश्वराची संतान असय आणि मी माझ्या आतमध्ये परमेश्वराच्या जीवनात ग्रहण करतोय येशूच्या नावात. आमीन. जरा टाळी वाजवू शकता त्यांच्यासाठी. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. वेळाचा आपली भेट, आपले दशमांश, आपली पार्टनरशिप देऊचो ठेवा. विभिन्न प्रकारचा भेट पण काय असा, प्रकारचा ज्ञान काय असा, दुसऱ्या प्रकारचं ज्ञान, दशमांश काय असा, तिसऱ्या प्रकारचं ज्ञान. सगळा ज्ञान असा दिला नसा आणि आम्ही येडे ना कसं वापरूचा. डिटेल स्क्रीन आपण आपल्या कॉर्स जरा टाळी वाजवून. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. अब्राहमचो आशिष माझो, अब्राहमचो आशिष माझो. मी असे आशिषी सकाळी, आशिषी संध्याकाळी. अब्राहमचो आशिष माझो, अब्राहमचो आशिष माझो, अब्राहमचो आशिष माझो. मी असे आशिषी सकाळी, आशिषी संध्याकाळी. अब्राहमचो आशिष माझो, अब्राहमचो आशिष माझो, अब्राहमचो आशिष माझो. मी असे आशिषी सकाळी, आशिषी संध्याकाळी. अब्राहमचो आशिष माझो, अब्राहमचो आशिष माझो, अब्राहमचो आशिष माझो. मी असे आशिषी सकाळी, आशिषी संध्याकाळी. अब्राहमचो आशिष माझो, अब्राहमचो आशिष माझो, अब्राहमचो आशिष माझो. मी असे आशिषी सकाळी, आशिषी संध्याकाळी. अब्राहमचो आशिष माझो, अब्राहमचो आशिष माझो, अब्राहमचो आशिष माझो. मी असे आशिषी सकाळी, आशिषी संध्याकाळी. अब्राहमचो आशिष माझो, अब्राहमचो आशिष माझो, अब्राहमचो आशिष माझो. मी असे आशिषी सकाळी, आशिषी संध्याकाळी. अब्राहमचो आशिष माझो. धन्यवाद देतो परमेश्वरा भेटीगाणूचो अनुग्रह देवसाठी, यजमानसाठी धन्यवाद. त्या बीजांसाठी जो आम्ही दिला असो साठी धन्यवाद. जसं आम्ही दिलं वाढलेल्या फळांक ग्रहण करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. इन बुक पॉवर ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफरिंग आम्ही या भेटींवरती मल्टिप्लिकेशनच्या नियमात प्रभावित करतो, शंका बोलतो. राजाच्या विस्तारासाठी या प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. काही अनाउन्समेंट असत ध्यान देऊ नाही का, खूप इम्पॉर्टंट असत.
पहिलं असं की आम्ही इंग्लिश स्कूलसोबत पार्टनरशिप पण करतो. एक्सेल काय करता 6,000 रुपयाची पार्टनरशिप करता पर्यंत 31 मार्चपर्यंत. खूप मोठं पैसून आहे असा डुईंग दॅट. सो वी कॅन डू बिग थिंग्स द लॉट. चांगलं जे आत्म्यांका जिंकलं ते का बनवून पण ठेवचा असा. चांगलं त्यांच्यासोबत काय करूचा असा. रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावा आणि तुम्हीच असं ज्याच्याद्वारे ही जग बदलताला असा. दुसरा कोणी होता नाही असा. माणूस खूप दृष्ट झालेलो असा. आपल्या मारूसाठी सगळे अवजार बनवलेले असत. स्वतःच व्हायरस बनवता आणि स्वतः त्याचं औषध विकता. पण व्हायरस प्रकृती नाही येणार. परमेश्वरान व्हायरस नाही बनवल्यान तर परमेश्वरान व्हायरस बनवलेलो व्हायरस सेन्सिटिव्हमध्ये कसो इलो असतो. कोणाक तुमका एवढं नको बनवतो की हो तस कसून तरी नको इलो हो सगळ्या दिन हो गई शाम ती असा आमच्याकडे प्रेज द लॉर्ड. तर फसा नको त्याच्यात. तुमका सांगितलं जातं तर करा. नंतर 26 आणि 27 मार्चला काय असा ग्लोबल डे ऑफ प्रेयर. प्रेज द लॉर्ड. जोरात टाळी वाजवू शकतास तर त्याका विसरा नको. शेवटी आपण काय करतो 10 लाख कॉपीज वाटतो आमचे त्या संग्रहाची. कधीपर्यंत 30 मार्चपर्यंत. सेलचं पार्ट बना. सेलमध्ये तुमका अजून माहिती भेटतली आणि तुम्ही काय करतलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उभे राहतलो. परमेश्वराचं धन्यवाद देतलो. आपल्या हातांका उठवून परमेश्वराचं धन्यवाद देवा. देवा परमेश्वराचं धन्यवाद देवा. धन्यवाद देवा. धन्यवाद देवा. परमपितेचा प्रेम, प्रभू येशू मसीहचा अनुग्रह, पवित्र आत्म्याची सहभागिता तुमच्या कामसाठी बनत राहतली येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. निश्चितच भलाई आणि करुणा सदा माझ्या जीवनात निवास करतली. परमेश्वराच्या घरात निवास करतलं ख्रिस्ताच्या नावात. आमेन. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.